Yes, yes, sir. Yes. Yes, that is okay, no problem. Just 1 minute. Yes, screen दिसते मॅडम तुम्हाला? हो हो. येस. तर फर्स्ट क्वेश्चन मॅडम, तुम्ही मला परवा म्हणालात की तुम्हाला समजत नाहीये की आपण काय करतोय एक्झॅक्टली, बरोबर? हा, म्हणजे ते मल्टिपल कॉल घेता ना सर, ते थोडं कन्फ्युजन झालं मला. लक्षात घ्या, आपण नॉर्मली काय करतो, आता आपण नॉर्मली रोज सकाळी धनची स्क्रीन लावतो, बरोबर? तुम्ही पण धनमध्ये अकाउंट ओपन केलंय ना? हो हो, धनमध्ये. आणि मग तुम्ही IIFL म्हणालात, मग मी तिथे पण केलंय. काही हरकत नाही मॅडम, दोन्ही अकाउंट चालतात आपल्याला, एक इन्व्हेस्टमेंटसाठी आणि एक ट्रेडिंगसाठी. असे 2 अकाउंट तुम्ही प्रोसेस करू शकता. दॅट इज गुड. आपल्याला मिनिमम 2 अकाउंट ज्यावेळेला आपण प्रोफेशनल प्रॉफिटेबल ट्रेड जर होतो त्यावेळेला आपल्याला 2 अकाउंट मिनिमम लागतात. सो दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम्स. आपण सध्या आपल्या धन अकाउंटचा सेटअप बघूया की तुमच्याकडे काय नॉर्मल सेटअप असतो आणि काय तुम्हाला काम करता येतं. ओके. ओके सर. तर लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी धनवरती लॉग इन करता त्यावेळेला तुम्हाला इनिशियली अशी होम स्क्रीन येते ज्यावेळेला कम्प्युटरवरनं तुम्ही लॉग इन करता त्यावेळेला. आता समजा मी इथे काहीच ठेवत नाही आणि ते वॉचलिस्ट जी आहे त्या वॉचलिस्ट मध्ये आपण नॉर्मली रोज काय करतो, आपण निफ्टीचा फ्युचर ऍड करतो. तर निफ्टी आपण ज्यावेळी लिहितो त्यावेळेला निफ्टी 50 लिहायचं नाही, फ्युचर ज्यावेळेला ऍड करायचं असतो त्यावेळेला फक्त निफ्टी लिहावं लागतं. आणि निफ्टी लिहिल्यानंतर खाली आपल्याला निफ्टीचा करंट फ्युचर दिसतो बघा, इथे निफ्टी मे फ्युचर दिसतोय, बरोबर? तो आपण ऍड करतो वॉचलिस्ट मध्ये. तो ऍड केल्यानंतर निफ्टी फ्युचर अशा प्रकारे तो आपल्याला ओपन होतो तिथे. त्यानंतर आपण काय करतो, या निफ्टी फ्युचर मध्ये ट्रेडिंग व्ह्यूच्या ऑप्शनवरती जातो. इथे आपल्याला मल्टिपल ऑप्शन असतात, बाय सेल, डायरेक्टली बाय सेल करता येतं, त्याचा चार्ट बघता येतो, डेप्थ बघता येते किंवा तो रिमूव्ह करता येतो. तर आपण तसं न करता आपण त्याचा ट्रेडिंग व्ह्यूचा जो काही चार्ट आहे तो बघण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की आपण सेटअप ऑब्झर्वेशन सगळं ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टच्या माध्यमातून करत असतो. ओके सर. त्यामुळे आपण इथे ट्रेडिंग व्ह्यू वरती जातो. ट्रेडिंग व्ह्यू वरती जाऊन आपण आता इथे 3 सेटअप डेलीसाठी ठेवलेला आहे, जो आपल्याला इकडनं बघा या स्क्रीनवरती जी काही धनची स्क्रीन आपल्याला दिसतेय, जिथे धनचा सिम्बॉल आहे त्याच लाईनीमध्ये सगळ्यात शेवटी जिथे निफ्टी 50 लिहिलेलं आहे त्याच्या बाजूला बघा सिलेक्ट लेआउट म्हणून एक ऑप्शन येतो. या सिलेक्ट लेआउट मध्ये आपण सिंगल स्क्रीन जर सिलेक्ट केली तर आपला निफ्टीचा सिंगल चार्ट ओपन होतो, जो आपण ओपन केलेला आहे. आपण तिथे नॉमिनली काय करतो, डेली आपण इथे 3 चार्टचा जो काही सेटअप आहे आपला ओके ओके, तो ओपन करतो. थर्ड लाईन मध्ये सेकंड ऑप्शन, आणि तो सिलेक्ट केल्यावर इथे आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. आपला जो काही निफ्टीचा ओरिजिनल चार्ट आहे निफ्टी फ्युचरचा तो इथे आपल्याला दिसतो. त्यानंतर आपल्याला इथे जे ऍडिशनल 2 चार्ट दिसतात तिथे आपण आपल्याला पाहिजे तसे चार्ट लावत असतो. लक्षात घ्या, आता ज्या वेळेला निफ्टीचा आपण चार्ट पहिल्यांदा लावतो त्यावेळेला आपण तो 5 मिनिटावरती सेट करतो, 5 मिनिट टाइम फ्रेम, कारण आपण नॉर्मली 5 मिनिटच्या टाइम फ्रेम वरतीच ट्रेडिंग करत असतो. तर निफ्टी फ्युचर मी 5 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती सेट केला. त्यानंतर मी काय करतो, सगळ्यात आधी मार्केट चालू व्हायच्या आधी ज्यावेळेला निफ्टी फ्युचर इथे 22,500 वरती आहे तर आपण काय करणार, 100 पॉईंट खालचा कॉल घेणार. लक्षात घ्या, निफ्टी आता 22,575 वरती इथे आपल्याला दाखवत आहे आणि ओरिजिनल जी निफ्टी 22,419 वरती आहे. तर निफ्टी आणि निफ्टी फ्युचर मध्ये हा जो डिफरन्स आहे हा टाइम डिफरन्स असतो, कारण की निफ्टी फ्युचरला एक्सपायर व्हायला जो काही 1 महिना आहे त्या 1 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये प्रीमियम व्हॅल्यू ऍड होते आणि म्हणून तो टाइम डिफरन्स असतो. त्यामुळे आपण ओरिजिनल निफ्टी इंडायसेसचं जे काही प्राइस चालू आहे त्या इंडायसेसच्या प्राइस नुसार आपण कॉल आणि पुट ऑप्शन घेत असतो. तर निफ्टी चालू आहे 22,400 वरती, म्हणजे आपण इथे ऍड करणार 22,300चा कॉल. तर बघा, मी या सेकंड स्क्रीनवरती आलो ग्राफच्या आणि इथे धनच्या सिम्बॉलच्या बाजूला जे काही सेल 30 मध्ये लिहिलं आहे तिथे मी गेलो आणि तिथे मी लिहिलं निफ्टी 22,300. 22,300 लिहिल्यावर तिथे पुट, कॉल आणि प्रत्येक एक्सपायरीचे ऑप्शन येतात. आपण करंट एक्सपायरीवरती काम करत असतो त्यामुळे पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला जो काही कॉल घ्यायचा तो पहिल्या ऑप्शन मधला कॉल घ्यायचा. तो पहिल्या ऑप्शन मधला कॉल इथे सिलेक्ट केला, तो 22,300चा कॉल सेटअप इथे आला. इथे पण टाइम फ्रेम मी 5 मिनिटं सेट केली, म्हणजे 5 मिनिटाची टाइम फ्रेम इथे सेट झाली, म्हणजे निफ्टीचा फ्युचर आणि 22,300चा कॉल आला. तर त्यानंतर आपण काय करतो, 100 पॉईंट वरचा पुट सिलेक्ट करतो, कारण की आपल्याला कम्पेअर करायचा असतो. त्यामुळे आपण पुन्हा तिसऱ्या ग्राफवरती येतो आणि इथे लिहितो निफ्टी 22,500चा पुट, कारण की आपल्याला 100 पॉईंट वरचा पुट घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला काम करणं सोपं होईल. इन द मनी आपण काम करत असतो म्हणून. आपले तिन्ही सेटअप तयार झाले, दिसतात तुमच्या स्क्रीनवर, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात मॅडम? हो 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 सर. हे बेसिक झालं. लक्षात घ्या, आपण हा बेसिक सेटअप रोज तयार करतो आणि बेसिक सेटअप या ट्रेडनुसार ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपण इथे नॉर्मली काय करतो, आपण इथे नॉर्मली व्हीवॅप आणि पीओट हे 2
इंडिकेटर्स लावतो. आता हे 2 इंडिकेटर्स कसे लावायचे तुम्ही बघितलेत का आपले फ्री लेक्चर? त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. अच्छा. मी नसेल नाही ते बघितलं नाही तर पाहिजे. बरं ठीक आहे, हरकत नाही. मी तुम्हाला इथे आपला जो काही ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे त्याच्यावरती दाखवतो आणि आपल्या धनच्या चार्टवरती पण दाखवतो. दोन्हीकडे आपल्याला ते सेटअप लावता येतात. आता इथे जे काही इंडिकेटर लावलेले आहेत ते मी सगळे डिलीट करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. तर ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या लक्षात घ्या, आपण रोज ऑब्झर्वेशन करतो आणि तेव्हा मार्किंग केलेल्या लाईन्स आहेत, त्यामुळे त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका, किंवा आपण डायरेक्ट धनच्या चार्टवरती लावू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, हरकत नाही. इथे ट्रेडिंग व्ह्यूचा मी आणखीन एक चार्ट ओपन केला, त्यानंतर मी त्याला सिंगल फेज मध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर मी इथे 5 इंडिकेटर लावलेले आहेत बघा. निफ्टीमध्ये आपल्याला किती इंडिकेटर लावता येतात, पण आपल्याला तेवढ्यांची गरज नाही. तर आपण नॉर्मली काय करतो, आपण जे 2 इंडिकेटर डेली फॉलो करतो ते 2 इंडिकेटर कसे लावायचे मी तुम्हाला सांगतो. इथे बघा एफएक्स लिहिलेलं आहे, एफएक्स दिसतं? हो हो. एफएक्स वरती मी क्लिक केलं की याच्यामध्ये आपले इंडिकेटर्स येतात. इथे आपण जे इंडिकेटर रोज वापरतो त्यांना फेवरेट्स म्हणून क्लिक करायचं, म्हणजे त्याच्या या लेफ्ट साईडला स्टार असतो, त्या स्टारला क्लिक केलं की तो फेवरेट म्हणून सिलेक्ट होऊन जातो, म्हणजे तो आपल्याला कधीही पहिल्यांदा आधी दिसणार. तर आपण इथे नॉर्मली 2 इंडिकेटर वापरतो. पिव्होट पॉईंट स्टँडर्ड हा पहिला इंडिकेटर आहे आपला, तो आपण इथे फेवरेट मार्क केलेला आहे. पिव्होट पॉईंट स्टँडर्ड वरती मी क्लिक केलं की त्याचा ओरिजिनल सेटअप आला, आणि त्यानंतर विवॅप म्हणून दुसरा इंडिकेटर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, म्हणजे विवॅप सुद्धा. आता विवॅप आणि पिव्होट पॉईंट स्टँडर्ड लावली की याच्यामध्ये आपण काय करतो, पिव्होट ट्रेडिशनल जो काही सेटअप आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करतो. आपण त्याच्या सेटिंग मध्ये जातो, त्याच्यामध्ये आपल्याला तिथे फक्त काय हवं असतं, तिथे आपल्याला काम करताना पिव्होट लाईन हवी असते, जी आपण नॉर्मली ब्ल्यूने मार्क करतो, कारण की पिव्होट लाईन आपल्याला लक्षात यावी म्हणून. S1 S2 ची आपल्याला तिथे गरज नसते, S3 ची पण गरज नसते, S4 आणि S5 आणि R4 आणि R5 ची गरज असते, म्हणून आपण S4 आणि S5 आणि R4 आणि R5 ला कुठल्या तरी एका कलरने मार्क करतो. आपण इथे नॉर्मली जो कलर नॉर्मली आपण वापरत नाही ते कलर देऊ, कारण की आपण इथे ज्यावेळेला ट्रेडिंग व्ह्यू वरती मार्क करतो त्यावेळेला S4 S5 ला आपण ग्रीनने मार्क करतो, R4 R5 ला आपण रेडने मार्क करतो, कारण की तिथे आपल्याला वेगवेगळं मार्किंग करता येते. इथे मात्र आपल्याला सिंगल मार्किंग असल्यामुळे आपण S4 R4 ला आणि S5 R5 ला दोघांनाही सेम कलर देतोय, पण नॉमिनल जो कलर वापरत नाही तो पिंक कलर इथे आपण दिला, आणि पिंक कलरने आपण इथे मार्किंग केली. आता मार्किंग केल्यानंतर बघा, हा चार्ट ज्यावेळेला आपण मिनिमाइज करतो त्यावेळेला आपल्याला हे सगळं मार्किंग दिसतं की पिव्होट लाईन इथे आहे, R4 इथे, R5 इथे, S4 इथे, S5 इथे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर मात्र आपण ट्रेड शोधत असतो, जो नॉमिनल आपण कशावरती करतो, पिव्होट लाईन वरती ट्रेड करतो आपण. पिव्होट लाईन आणि विवॅपच्या खाली एखादी कॅन्डल क्लोज झाली की आपण सेलिंगची पोझिशन घेतो, आणि विवॅपच्या वरती एखादी कॅन्डल क्लोज झाली, विवॅपच्या वरती क्लोजिंग देणारी कॅन्डल ग्रीन असायला हवी, विवॅपच्या खाली क्लोजिंग देणारी कॅन्डल रेड असायला हवी. हा आपला बेसिक सेटअप असतो. आणि समजा विवॅप पिव्होटच्या वरती आहे आणि तिकडनं रेड कॅन्डल तयार झाली तर त्याचं पहिलं टार्गेट असतं पिव्होट लाईन, आणि सेकंड टार्गेट पिव्होट लाईनच्या खाली सुद्धा तो जाऊ शकतो, पण त्यावेळेला टार्गेट आपल्याला ट्रेल करावं लागतं आणि जे काही टार्गेट मिळेल ते अचीव्ह करावं लागतं. आणि ज्या वेळेला एखादी कॅन्डल विवॅपच्या वरती ओपन होते, लक्षात घ्या, तर परवाच्या दिवशी विवॅपच्या वरती ही कॅन्डल ओपन झाली आणि तिकडनं मार्केट वरती गेलं, पुन्हा खाली आलं, खालून येऊन पुन्हा वरती गेलं, लक्षात घ्या इथे साइडवेज झालं, तिकडनं पुन्हा वरती गेलं आणि वरती जाऊन तिने पहिले टार्गेट दिला R4, सेकंड टार्गेट दिला R5. R5च्या वरती जाऊ शकतो, नाही असं नाही, पण आपण नॉमिनल जे काही R4 R5 आणि S4 S5 लेवल लावतो, नॉमिनली 99% मार्केट त्याच्यामध्येच राहत असतं. कधीतरी 5% असं होतं की ते त्याच्या बाहेरही जातं, पण नॉमिनली बेसिकली आपण या पिव्होट लाईन आणि जे R4 R5 आणि S4 S5 मार्क करतो त्याच्यामध्येच मार्केट मॅक्झिमम राहण्याचा प्रयत्न करत असतं. बेसिकली तुम्हाला हे कळायला हवं. त्यानंतर आपण जे काही मल्टिपल ट्रेड्स घेतो, लक्षात घ्या, तुम्हाला जी अडचण येत होती की आपण ट्रेड घेताना काय अडचण येत होती मॅडम तुम्हाला? हा म्हणजे हे 3 मला कळले नाही, 3 स्क्रीन लावलेत ना, हे ते कळले नाही, आता लक्षात आले हे 3. आता लक्षात आले ना बेसिकली? हो हो, एक पुटचा आहे आणि एक कॉलचा आहे ना. येस येस, आपण एक निफ्टी फ्युचर लावतो, कारण की ट्रेडिंग ओरिजिनली फ्युचर वरती होत असते, पण जो इंडायसेस असतो तो याच्यापेक्षा कमी प्राइस वरती असतो. लक्षात घ्या, ज्यावेळी एक्सपायरी जवळ येते त्यावेळेला या दोघांची प्राइस सेम होते, तोपर्यंत दोघांमध्ये प्रीमियमचा डिफरन्स असतो थोडासा, तो सदैव राहणार, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण आपण जे काही कॉल आणि पुट घेतो ते या इंडायसेसच्या 100 पॉईंट खालीचा कॉल आणि 100 पॉईंट वरचा पुट घेण्याचा प्रयत्न करतो,
तर आपल्याला इन द मनी काम करायचं असतं म्हणून. आणि निफ्टीचा फ्युचर लावतो कारण की ट्रेडिंग हे सगळं फ्युचरवरती होत असतं, या इंडायसेस वरती ट्रेडिंग होत नसतं. इंडायसेस फक्त मार्केटच्या इंडायसेसला म्हणजे मार्केटचा जो काही सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आहे हे इंडायसेस असतात निर्देशांक, हे फक्त मार्केट वर खाली चाललंय यातला अपडेट देत असतात. त्यामुळे आपण या इंडायसेस वरती इन द मनीचे कॉल डिसाईड करतो आणि चार्ट बघताना फक्त फ्युचरचा बघतो कारण की विव्याप हे जे काही आपलं इंडिकेटर आहे ते जर आपण नुसत्या निफ्टीचा चार्ट लावला इंडायसेसचा तर ते दाखवत नाही काही ट्रेडिंग ऍप्लिकेशन्स मध्ये, कारण की त्याच्यावरती ट्रेडिंग होत नसतं म्हणून. आणि विव्याप हे व्हॉल्यूमशी रिलेटेड असल्यामुळे जिथे ट्रेडिंग होतं तिथेच व्हॉल्यूम दाखवतं, म्हणून आपण ट्रेडिंग होत असणारं फ्युचर वापरतो निफ्टी फ्युचर. आणि त्याच्या बाजूला इन द मनीचा कॉल आणि इन द मनीचा पुट असे दोन ऑप्शन घेतो आणि त्यानंतर डिसाईड करतो की कुठे एंट्री करायची आहे, कॉलमध्ये की पुटमध्ये. आणि जशी एंट्री असेल त्यानुसार ट्रेड घेतो आपण आणि क्विकली ट्रेड घेऊन क्विकली प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न करत असतो आपण मॉर्निंगला, ज्यावेळी मॉर्निंगचे ट्रेड घेत असतो त्यावेळेला. तर बेसिकली हे लक्षात आलं का तुमच्या? हो हो सर, आलं लक्षात, आलं सर. अजून काही तुमच्या शंका काही? नाही मी सध्या तरी मी आता हे सध्या जरा ऑब्झर्व करते, थोडंसं आणखीन अभ्यास करते मी. ऍब्सोल्युटली आणि, मॅडम, तुम्ही तो जो फ्री तोपर्यंत- कोर्स आहे तो पूर्ण एकदा बघून घ्या, आलं का हा, लक्षात? हा. आणि सगळं ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्वेशन नंतर तुमचे काय डाऊट्स असतील तर प्लीज मेसेज मी, सो नक्की, कॅन नक्की. वर्कआउट लाईक दॅट. आणि चालेल. मग ज्या वेळेला तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात कराल जस्ट लेट मी नो, सो वी कॅन वर्कआउट अकॉर्डिंगली. चालेल चालेल सर, थँक्यू सो मच सर. दॅट्स इट ना? हो हेच मला हे 3 कळत नव्हते. ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ओके, थँक्यू. चालेल, टेक केअर मॅम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.